आज तुम्ही हे काय करताय? छान पाऊस असा पडतोय बाहेर मस्तपैकी. हां. तर आज आपण दोघां मिळून मिसळ तयार करूया. ओके. चला तर मग. नमस्कार मंडळी. बाहेर पाऊस पडतोय. अशा वातावरणात गरमागरम झणझणीत मिसळ मिळाली तर? चला, आज घरच्या घरी अगदी चविष्ट मिसळ बनवूया. सर्वप्रथम मी 5 ते 6 तास हरभरे भिजवून घेतलेत. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य घेतलंय. मोहरी, हिंग, हळद, जिरं, लाल तिखट, संडे गरम मसाला. त्यानंतर आता हे लिंबू मी नंतर हे लिंबू आणि हा कांदा चिरलेला आहे तो नंतर आपण घेणार आहोत सर्व करसाठी. त्यानंतर मिसळ मसाला घेतलाय. आता इथे पहा, कांदा घेतलाय चिरून, बारीक चिरून. टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. हा खरडा आहे मिरचीचा. त्यानंतर लाल तिखट आहे. मीठ आहे चवीपुरतं. फ्रेश अशी कोथिंबीर आहे. त्यानंतर कढीपत्ता आहे. त्यानंतर अहोंनी केलेला इथे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, म्हणजे वाटप आहे. इथे सर्वप्रथम मी कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. जिरं मोहरी घालून घेतले. त्यानंतर ती तडतडली की आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा चांगला या तेलामध्ये परतून घेणार आहोत लाल होईपर्यंत. आणि यानंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. आता हा कांदा चांगला परतूया लाल होईपर्यंत. त्यानंतर अहोंनी टोमॅटो घातलाय पहा. आता टोमॅटो देखील मी चांगला परतून घेत आहे. अहो मला मदत करत आहेत. त्यानंतर कढीपत्ता घातलाय. सगळं साहित्य मला ते घालून देत आहेत. मी फक्त परतते. त्यानंतर हळद आहे. त्यानंतर हिंग घातलाय अर्धा चमचा, अगदी छोटा चमचा आहे. हळदसुद्धा छोट्या चमच्याने अर्धा चमचा घातलाय. त्यानंतर अहो बघा, एक एक मसाले घालून घेत आहेत. आलं लसूण पेस्ट. त्यानंतर मिरचीचा खरडा घालणार आहे. हे सगळं साहित्य मी परतत आहे आणि ते एक एक साहित्य या कुकरमध्ये घालत आहेत. प्रत्येक जिन्नस आम्ही भाजून घेतलेला आहे चांगला तेलामध्ये. त्यानंतर मीठ घालून घेऊयात थोडंसं, नंतर वरनं आपण घालणारच आहोत. एक कांदा तळेपर्यंत मीठ घातलंय. त्यानंतर लाल तिखट घातलंय अंदाजे, आपल्याला जशी मिसळ हवी त्या पद्धतीने. त्यानंतर हे वाटण, म्हणजे आमच्याकडे वाटप म्हणतात, तर ते वाटप घालून घेतलंय. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये चांगले खरपूस असे मी तळून घेणार आहे म्हणा, भाजून घेणार आहे म्हणा. त्यामुळे त्याला चांगली चव येते आणि ह्या मिश्रणाला असं तेल सुटतं तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. कच्चं राहता कामा नाही. आता यानंतर हरभरे जे आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत, 5-6 तास भिजवलेले आहेत. आता ते अहो घालत आहेत कुकरमध्ये आणि मी ते परतून घेत आहे पहा. आता संध्याकाळी म्हणजे थोडी रात्री 8 वाजता व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे थोडा काळोख येतोय. आता पाणी घालून घेतलंय, सगळं साहित्य मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घातलंय. 1 पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. ग्लास मोठा आहे. त्यानंतर मिसळ मसाला घालतायत अहो, हा सुद्धा मी अंदाजे घालून घेतलाय. त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर आणि थोडं मीठ देखील घातलं, पण ते दाखवलं नाही आहे म्हणजे चुकून कॅमेरा बंद राहिला. आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने ही पहा आपली मिसळ झालेली आहे. आता आपण सर्व करूया. चला तर मग. आता इथे मी वाटीमध्ये कट घेतलाय, म्हणजेच रस्सा घेतलेला आहे मिसळीचा. इथे बघा आता फरसाण घेतलंय. त्यानंतर आता अहो सर्व करणार आहे. काय करता हो? पहिले चणे थोडेसे घालतो. ओके.
आता रस्सा घालत आहेत. अहो, आता रस्सा घालून झालेला आहे पहा. आता त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा हम्म. आणि फ्रेश कोथिंबीर थोडीशी थोडीशी. कोथिंबीर. आणि साईडला लिंबू. तर आता पहा, अहोंच्या पद्धतीची मिसळ या ठिकाणी रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब देखील करा चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.